नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिलेले आहेत असं गोडसे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय। तुम्ही विद्यमान खासदार आहात, तुम्ही प्रचार सुरू करा असं शिंदे म्हणाल्याचं गोडसे यांनी सांगितलंय। त्यांच्या प्रचारामुळे मात्र महायुतीतल्या अनेक नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे गोडसे यांना अजून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। उलट नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवार मिळणार, नाशिकमधून छगन भुजबळ हे उमेदवार असणार अशी जोरदार चर्चा आहे। तरी देखील गोडसे यांनी प्रचार सुरू केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा नाहीये। मात्र शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे। काळारामाचं दर्शन घेतलं आणि आता हनुमानाच्या दर्शनासाठी ते जात आहेत। आप्पा, 2 दिवसापासून तुम्ही मुंबईत होतात, काय नेमकं ठरलंय 2 दिवसात? 2 दिवसामध्ये आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, त्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदेची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विद्यमान खासदार आहात, तुमचा प्रचार तुम्ही चालू ठेवा आणि लवकरच 2-3 दिवसामध्ये अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होणार आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खूप जोर लावला जातोय, छगन भुजबळ यांचं नाव खूप आघाडीवर आहे। मला असं वाटतं का ही जागा मुळात शिवसेनेची, विद्यमान खासदार म्हणून आपण गेले 10 वर्षापासून या ठिकाणी काम करतो आणि काम करत असताना आपण सातत्यानं विकास कामं, जनसंपर्क, आपण कुठलाही पक्षपात, कुठलाही जातीवाद केलेला नाही आणि म्हणून अनेक लोकांची, सर्वसामान्य माणसाची भावना आहे की या ठिकाणी शिवसेनेने जागा ही मागून घ्यावी आणि या ठिकाणी हेमंत गोडसेंनीच उमेदवारी करावी। पण आपलं मुख्यमंत्र्यांशी थेट बोलणं झालंय का? आपल्याला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? साहेबांनी सांगितलं की निश्चित यासाठी सकारात्मकपणे आपण सर्व आपली बाजू मांडतोय आणि लवकरच आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी ही जागा आपण सोडून घेतोय। पहिल्या यादीत तुमचं नाव येणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही। मला असं वाटतं का नेमकी त्या काळामध्ये ती चर्चा सुरू होती, परंतु त्यावरती बऱ्यापैकी विषय हा संपलेला असावा असं मला वाटतं आणि म्हणून निश्चित ती जागा लवकरच या ठिकाणी जाहीर होईल असा आपल्याला विश्वास। घोषणा कधीपर्यंत अपेक्षित आहे आपल्या नावाची? मला असं वाटतं सोमवार मंगळवारपर्यंत निश्चित त्याच्या आतच घोषणा अपेक्षित आहे। आणि जी नाराजी आहे, भाजपमधनं देखील अनेक नाराज आहे, सुरुवातीला तुम्हाला विरोध केलेला होता, त्या सर्व नाराजी तुम्ही कसं दूर करणार? मला असं वाटतं का विरोध हा प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष हा बाजू मांडत असतो की ही जागा आपल्या पक्षाला सुटावी आणि ते साहजिक आहे ज्याच्यात, परंतु आता महायुतीमध्ये ठरत असताना राज्य पातळीवरचे सर्व नेते मंडळींना माहिती आहे आणि प्रत्येकाची गरज म्हणा किंवा प्रत्येकाला मदत ही इतर ठिकाणी देखील इतर पक्षांची लागणार आहे। हे आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि पुन्हा एकदा निवडणुकीसाठी ते तयार झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आज प्रचाराला सुरुवात होत आहे, देवाचं दर्शन घेऊन प्रचार सुरू करणार आहेत, मात्र इथून पुढच्या काळामध्ये प्रचार साहित्याचं वाटप आणि जो रस्त्यावरचा प्रचार आहे त्याला देखील सुरुवात करणार आहेत। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।